नमस्कार मंडळी. चला तर मग आज आपण बघत आहोत सुक्या बोंबलाची चटणी. तर सुक्या बोंबलाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण एक कांदा, एक टोमॅटो बारीक असे कट करून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं वाटण, मसाला, हळद आणि मीठ आणि बोंबील घेतलेले आहेत. हे बोंबील आधीच परतून भिजत ठेवलेले आहेत. आता इथं आपण कढईमध्ये तेल तापून घेत आहोत. तेल तापल्यावर लगेचच ह्यात कांदा टाकलेला आहे. छान असा कांदा परतून घेत आहोत. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकून टोमॅटोसुद्धा परतून घेत आहोत. तर या व्हिडिओसोबत बनवून राहा, कारण की इथं मी अजून एक सिक्रेट असा मसाला टाकणार आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इथं मी थोडंसं वाटण टाकलेलं आहे, हिरवं वाटण आहे. जास्त नाही, एक छोटेसे 2 चमचे टाकलेले आहेत. तर इथं मी घरचा मसाला 1 चमचा, मीठ, हळद आणि हा आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट चिकन मसाला थोडासा टाकलेला आहे. छान असं परतून घेतल्यावर मसाला त्याच्यामध्ये बोंबील टाकलेले आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहेत. छान असं बोंबील परतून घेत आहोत. मंद गॅसवर असे बोंबील छान असे परतून घेऊन त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ. तर मग चला एक 10 ते 15 मिनटं बोंबील छान असे शिजून घेऊयात. मंद गॅसवर एक 10 ते 15 मिनटं बोंबील शिजून घेतलेले आहोत आणि चेक करत आहे. तर बघा बोंबील असे छान असे शिजलेले आहेत. तर तयार आहे आपली बोंबलाची चटणी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.